क्लर्क 2014. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1584 आहे. त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे. तर एकूण शिक्षकांची संख्या किती? पहा, एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1564 आहे. म्हणजे ही जी 1564 संख्या आहे, हे फक्त विद्यार्थी नाहीत. विद्यार्थी आणि शिक्षक सगळे मिळून 1564 आहेत. पुढे काय म्हणले? त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे. म्हणजे कसं आहे? 16 विद्यार्थी एक शिक्षक, 16 विद्यार्थी एक शिक्षक, 16 विद्यार्थी एक शिक्षक असं आहे. मग असे ते गठ्ठे त्याने बनवलेत. आणि असे गठ्ठे जेवढे बनवलेत ते सगळे मिळून 1564 आहेत. मग आपल्याला काय करायचंय की एकूण शिक्षक किती, म्हणजे असे किती गठ्ठे आहेत आपल्याला बघायचे. मग एक शिक्षक म्हणजे स्वतः आहे, त्याच्यासोबत 16 विद्यार्थी आहेत. हा झाला एक ग्रुप. दुसरा शिक्षक त्याचे 16 विद्यार्थी, दुसरा ग्रुप. तिसरा शिक्षक त्याच्यासोबत 16 विद्यार्थी, तिसरा ग्रुप. म्हणजे 17 लोकांचा एक ग्रुप होणार. लोक म्हणजे काय? विद्यार्थी आणि शिक्षक मिळून. म्हणजे 16 विद्यार्थी, 16 विद्यार्थी अधिक एक शिक्षक असे गुणिले किती ग्रुप होणार? तेव्हा 1564 विद्यार्थी होणार. पहा, 16 विद्यार्थी आणि एक शिक्षक यांचा एक ग्रुप होतो. 16 विद्यार्थी आणि एक शिक्षक यांचा एक ग्रुप झाला. मग असे किती ग्रुप होणार? तेव्हा उत्तर 1500 काय होणार? 64 होणार आहेत. मग बघा बरे, 16 विद्यार्थी आणि एक शिक्षक एकूण किती होणार? 17 होणार विद्यार्थी. एकूण लोक विद्यार्थी म्हणजे एकूण, म्हणजे 17x म्हणजे काय? तर विद्यार्थी आणि शिक्षक मिळून होणाऱ्या ग्रुपमधील संख्या x. ग्रुपमध्ये जेवढी संख्या आहे, जेवढे ग्रुप होणार आहेत तेवढे शिक्षक होणार आहेत. ही संख्या काय आहे? ग्रुप संख्या आहे. एका ग्रुपमध्ये 17 लोक होणार, म्हणजे विद्यार्थी शिक्षक मिळून 17 माणसे. मग 17 माणसांचे किती ग्रुप होणार? तेव्हा ते 1564 येणार. मग एक किती आलं? 1564 भागिले 17. ही गोष्ट ध्यान ठेवा फक्त. एक शिक्षक आणि 16 विद्यार्थी यांचा मिळून एक ग्रुप होतो. असे अनेक ग्रुप आहेत, तेव्हा 1564 होतात. आता गुणिलेचं भागिले केलंय. 17 ने 136 ला बघायचंय. 17 9 53, 3 उरले. 17 2 34. म्हणजे असे एकूण 92 ग्रुप आहेत. किती ग्रुप आहेत? 92. मग त्या 92 ग्रुपमध्ये 16 विद्यार्थी आणि एक शिक्षक असे 92 ग्रुप आहेत. म्हणजे 16 विद्यार्थ्यांचे 92 ग्रुप, एका शिक्षकाचे पण 92 ग्रुप, असे मिळून विद्यार्थी 1564 आहेत. मग विद्यार्थी किती होणार पहा? विद्यार्थी ग्रुप 92 आलेत. विद्यार्थी किती होणार? 92 गुणिले 16, 16 32, हा चल 3, 147, 1472 विद्यार्थी होणार. आणि शिक्षक किती होणार? शिक्षक 92 के 92, 92 शिक्षक होणार. 1472 विद्यार्थी होणार. एकूण आले 1472, 92, 2 2 4, 16, चल 1, 1564 आले एकूण. प्रश्न काय विचारलाय? तर एकूण शिक्षक किती? उत्तर सांगायचं. एकूण शिक्षक आहेत 92. एकूण विद्यार्थी विचारले असते. एकूण विद्यार्थी किती? 1472. 1472 एकूण विद्यार्थी आहेत आणि एकूण शिक्षक किती आहेत? 92 आहेत. त्यांचे 16 ग्रुपचे विद्यार्थी आहेत. असे ग्रुप 92 आहेत. त्यामुळे 92 ग्रुपचे 16 विद्यार्थ्यांनी एकूण 1472 विद्यार्थी, नंतर 92 ग्रुपचे एका ग्रुपमध्ये एक शिक्षक होतोय, त्यामुळे 92 शिक्षक आले. आपला प्रश्न काय आहे? शिक्षक किती होते? उत्तर सांगायचं 92.